दानोळी येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा, 1.25 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त। दानोळी येथील हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर जयसिंगपूर पोलिसांनी मंगळवार दिनांक 30 जून रोजी सायंकाळी कारवाई करून तब्बल 1,43,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हवालदार मळी परिसरातील ओढ्याजवळ सुरू असलेल्या बेकायदा हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर सायंकाळी सुमारे 6:20 वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला। यावेळी बंडू अण्णासो पवार राहणार बेघर वसाहत दानोळी तालुका शिरोळ हा विनापरवाना हातभट्टी दारू तयार करून विक्रीसाठी साठवणूक करत असल्याचे आढळून आले। कारवाई दरम्यान पोलिसांनी 4 बॅरेलमध्ये सुमारे 800 लिटर गरम कच्चे रसायन, 95 प्लास्टिक पोत्यामध्ये भरलेले अंदाजे 3,800 लिटर पक्के रसायन, 4 जर्मन ड्रम मध्ये सुमारे 80 लिटर तयार हातभट्टी दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे 4 बॅरेल, 4 जर्मन ड्रम, 95 प्लास्टिक पोती आणि जळाऊ लाकूड असा एकूण 1,43,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल जालिंदर वसंत पाटील जयसिंगपूर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक कोळी करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर।